नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आता ना एक व्हिडिओ बघत होते इन्स्टाला. आय होप तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये ना एक नवरी आहे. ती नवीन नवीन त्या घरात आली आहे आणि तिने ना असा घुमटा वगैरे घेतलेला आहे. बहुतेक त्यांची संस्कृती असणार आहे तशी. ती अशी छान घुमटा वगैरे घेऊन बसली आणि तिला छान गाता येत असेल, सिंगिंग सॉन्ग छान म्हणत असेल ती. तिच्या हातात गिटार पण आहे आणि ती ना गाण्याचा प्रयत्न करते. तिला सांगितलं असेल गाणं म्हण असं. आजूबाजू इतर लेडीजही बसलेल्या आहेत घरच्या. एक आजीबाई तिचा घुमटा परत परत खाली घेते आणि ती कम्फर्टेबल होण्यासाठी थोडासा घुमटा वरती करत असेल. ती परत खाली करतात, ती परत वरती करते. पण ते तसं 1-2 वेळेस झाल्यानंतर ना ती त्या घुमट्यामध्ये गाणं म्हणतेच आणि गिटार वाजवत छान गाणं म्हणते. नंतर इतर आजूबाजूचे लोक जे बसलेले असतात तेही टाळ्या वाजवतात, तिचं कौतुक करतात. हा व्हिडिओ बघितला आणि 1 सेकंद ना मला क्लिक झालं की जर ही मुलगी त्यांच्या संस्कृतीचं पालन करून किंवा तिच्यावर असलेले बंधन किंवा एक सून म्हणून किंवा काय असं असेल की त्यांचं जे काय असेल ते, तर त्याच्यात ती तिचं टॅलेंट लपवू शकली नाही, तर आपण काहीच नाही आहेत ना. तिचं छान गाण्याचा तिचा टॅलेंट होता. तिने छान व्हिडिओ तिचा पोस्ट केला, त्याच्या मिलियन्सवर व्ह्यूज केल्या. ती मुलगी एवढं सगळं असूनही छान तिचं टॅलेंट जपू शकते किंवा त्याचा वापर करू शकते. तर आपल्याला असं वाटतं की अरे यार, माझा जर संसार सुरू झाला, मग आता माझी मुलं आहेत आणि मग माझे सासू-सासरे आहेत, माझं सासर आहे, मला सगळ्यांना सांभाळायचं आहे, तर आता माझ्या करिअरला फुल स्टॉप लागला, आता मी काहीच करू शकत नाही. असं कसं काय? असं तर शक्यच नाही ना. तू सगळं करू शकते. फक्त तू तुझं टॅलेंट किंवा तुझ्यात असलेल्या कलागुणांना तू स्वतः वाव देशील, तेव्हा तर जगासमोर त्या गोष्टी येतील. म्हणजे असं एकही स्त्री नाही की तिच्यात काही टॅलेंट नसणार आहे. एक छान कुक करू शकते, जेवण बनवू शकते छान-छान. एखादी स्त्री छान शिवण क्लास करू शकते किंवा एखादी छान-छान रांगोळ्या काढू शकते. एखादी छान बोलू शकते किंवा एखादी स्त्री असं की छान तिचं काम किंवा तिचं घर एकदम टापटीप ठेवते. अशा गोष्टी तू या गोष्टीचा वापर करून तुला इन्कम करू शकते ना, तुझं करिअर करू शकते तू त्या फील्डमध्ये. आणि चल, तुलाही सोशल मीडियावर काही म्हणजे अलाउड नाही आहे की तू सोशल मीडियावर ये किंवा असं काहीतरी व्हिडिओज बनव, असं नाही आहे तुझ्या घरच्यांना. ओके, तर मग तू एम ए झाली असेल किंवा डी-एड झालं असेल छान किंवा साधं ग्रॅज्युएशन झालं असेल तुझं सगळं बी ए वगैरे काय BSc झालं असेल, तर तू क्लासेस घेऊ शकते लहान लहान मुलांचे. जर तू तुझ्या मुलांना शिकवते, तू त्यांनाही शिकवू शकतेस ना. एवढं तर टॅलेंट तुझ्यात आहेच ना, फक्त ते बाहेर काढण्याची वेळ येऊ दे. कारण ना, एकदा वेळ निघून गेली ना, मग नंतर असं नको व्हायला की अरे यार, मी हे करायला पाहिजे होतं, हे राहूनच गेलं माझ्या आयुष्यात. मग एकदा 30शी जाईल, 40शी जाईल आणि मग काय? परत तू हाच विचार करशील की माझ्याकडे वेळ नाही, सगळ्यांना बघायचं आहे, सगळ्यांना बदलायचं आहे. सगळ्यांमध्ये तू आत्मविश्वास टाकते, तुझ्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स तूच टाकतेस की नाही, हे तू करू शकतोस किंवा हे तू करू शकतेस. कारण तो आत्मविश्वास तुझ्यात आहे. आधी तो तुझ्यात येतो आणि मग तो तुझ्या मुलांमध्ये जातो. कारण आपण कॉन्फिडन्स असल्याशिवाय आपलं घर कॉन्फिडन्स कसं असणार आहे? जर आपले सासू-सासरे आपल्याला सांगत असतील, माझी सून खूप छान आहे, सगळं व्यवस्थित सांभाळते. का? कारण तो कॉन्फिडन्स तुझ्यात आहे. तुझ्यात आहे म्हणून तू आहेस. फक्त तू इम्प्रूव्ह केला नाही किंवा तू तो तुझ्यातून बाहेर कधी आणला नाहीस आणि कधी तू आणण्याचा प्रयत्नही केला नसशील. पण मला असं वाटतं, हा व्हिडिओ जर तुझ्या फीडमध्ये आला असेल, तर तू नक्कीच स्वतःवर ट्राय कर ह्या सगळ्या गोष्टी, ज्या तू इतरांवर बदल घडवण्यास खर्च करते. मुळात तुझा वेळ, तू जो काही खर्च करते ना, की हे चांगलं झालं पाहिजे, हे परफेक्ट झालं पाहिजे, हे वेळेतच झालं पाहिजे, तर तुझं करिअर, तुझं आयुष्य तू वेळेतच सुधारलं पाहिजे, असं मला वाटतं. मग मैत्रीण, तुला काय वाटतं? तू नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि बस असंच की तू तुझं ठरव की मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांनी ना घरी न बसून राहता काही ना काही केलं पाहिजे. मग त्यांचं करिअरमध्ये त्यांना बाहेर नाही जाता येत, मुलं सांभाळावे लागतात, मग तू घरात बसून काहीतरी कर. पण जर दिवसात ठीक आहे, तुझे दिवसातले कामं आहेत, ते कामं करून जर दिवसात 3-4 तास तुझ्यासाठी शिल्लक राहत असेल ना, तर त्यातला अर्धा तास तू आराम कर आणि ॲटलीस्ट वरचे 2.5 तास किंवा 2 तास तू स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात वेळ घालव ना. उगाचच फोनवर गॉसिप करणं, याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, त्या मैत्रिणीचं काय झालं, तिचं काय झालं, यात वेळ न घालवता
स्वतःमध्ये वेळ घाल, स्वतःमध्ये वेळ म्हणजे स्वतःला वेळ खर्च कर. असं म्हणतात ना, की स्वतःवर वेळ खर्च करणं, असं काहीतरी कर. म्हणजे तू इम्प्रूव्ह झाली, आपोआपच तुझी मुलं डेव्हलप होतील किंवा तुझी फॅमिली डेव्हलप होईल. म्हणजे ते ना पुढचं सगळं लाईफच सेट होऊन जाते. जेव्हा एखादी घरातली स्त्री करिअर करते किंवा इम्प्रूव्ह होते, तर पूर्ण लाईफ सेट. जरी ती घरात बसून पूर्ण फॅमिली व्यवस्थित सांभाळत असेल, तर ती इन्कम सोर्स करून सुद्धा तिची फॅमिली व्यवस्थित सांभाळू शकते. फक्त एवढंच मला वाटतं. पण तो व्हिडिओ बघून जो माझं क्लिक झाले ना मैत्रिणींनो, तुम्हालाही तसं क्लिक होईलच जर व्हिडिओ तो तुमच्या फीडमध्ये आला तर. थोडासा विचार करा, जर ती लेडी एवढं सगळं असूनही सगळं करू शकते, ओके, की तिचं टॅलेंट तिने बाहेर आणलं, तर तसं आमच्या घरी साडीच घालू देतात, आमच्या घरी असंच आहे, आमच्या घरी हे नाही करू देत, आमच्या घरी ते नाही करू देत. आपण ज्या गोष्टी नाही होत त्याकडे वेळ घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी तुला करता येतात ना, त्यात वेळ घालव ना. जे नाही आपल्या आयुष्यात किंवा जी गोष्ट कधी होणारच नाही, त्यात आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आपली एनर्जी चांगल्या गोष्टींमध्ये वेस्ट कर, जेणेकरून त्याचा फायदा तुलाच होईल पुढे. आणि तू निगेटिव्ह विचार करशील तर ते निगेटिव्ह त्याचे परिणाम तुझ्या फॅमिलीवर होतात, मुलांवर होतात, तुझ्या शरीरावर होतात. पर्सनली जो तुला खूप मोठा पुढे जाऊन त्याचा नुकसान होतं किंवा तोटा होतो त्याचा. तर ती एनर्जी फक्त आणि फक्त तू स्वतःच इम्प्रूव्ह करण्यामध्ये घाल, की मला या वेळेचं काय करायचं आहे, त्या वेळेचं काय करायचं आहे आणि आता मी काय करू शकते. आता तर मी 25शी झाले, मग आता मी काय करणार. आता तर मला छोटं बाळच आहे, मग आता मी काय करू. अगं तू पर्याय शोध आपोआप. जर तू विचार करत बसली त्याच गोष्टी, कोणत्या गोष्टी ज्या तुझ्याकडून नाही होते, मग बाळाला सांभाळायचंय किंवा कामच करायचंय, मग मला आता समजत नाही मी काय करू, असं नको करू. समजून घे स्वतःला. स्वतःला समजून घेतले की तुला आपोआपच मार्ग सापडेल की तुला काय करायचंय. तू कशात हुशार आहेस. का 10वी पर्यंत तर छान वक्तृत्व स्पर्धा करायची, छान निबंध स्पर्धेत तू भाग घ्यायची, तुझं रायटिंग छान आहे, हँडरायटिंग छान आहे किंवा तू छान गातेस, तर मग ते तू दाखव ना जगासमोर. अगं त्याला किंमत तेव्हा कळेल की जेव्हा ती गोष्ट जगासमोर येते. आपण स्वतःच ठरवू की नाही मी हे चांगलं नाही करत किंवा मी ही चांगली नाही दिसत किंवा मी चांगलं बोलत नाही. तू ठरवणारी कोणीच नाहीये. जेव्हा ही गोष्ट जगासमोर येते आणि जग तुला त्या दृष्टिकोनातून बघतं की हा ही मुलीने खूप छान केलंय, तेव्हा तुला त्याची थाप पडतेस. आणि का कॉलेजमध्ये असताना किंवा स्कूलमध्ये असताना तुला त्याचं विनर, सेकंड असेल, थर्ड असेल, ते तर तू झालीच असणार आहेस. नाहीच झाली ॲटलिस्ट तू भाग तरी घेतला असणार आहेस ना. तसंच तू एकदा भाग घेऊन बघ तुझ्या करिअरमध्ये. आता तू 30शी झाली असशील आणि तरी तू विचार करशील की आता मी कसं करू. यस, तू करू शकतेस, नक्कीच करू शकतेस ना यार. ती करू शकते, तू का नाही करू शकत. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांग की तुला कसं वाटलं. बाय.